काय झालं दादा? कशाला बोलवलंस मला? ते का सकाळी सकाळी तोंड सोडलंयस तू? अरे ती सुभद्रा तू पहिली गोष्ट, ते आपल्या पाहुणे आहेत, त्यांच्याशी ह्या स्वरात बोलणं चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला सावेकरांकडे जायचंय, तिथे उगीच चिडचिड करू नकोस, गोष्टींचे वेगळे अर्थ लावू नकोस, कळलं? कळलं. काय करतेस? काय हवंय तुला? वस्तू शोधते. कसली वस्तू? कळेल तुला. अगं सांग ना. अगं सांगशील की नाही काही? हे ते काय काय करणार त्याचं? हा, अगं सांग ना काय. काय बालिशपणा आहे हा. सांगायला लागलं की टांगाल का नेतेस ग? हे बघ, तिथे जाऊन काही प्रॉब्लेम व्हायला नको एवढंच म्हणायचं होतं मला. काढ ती पट्टी. काय रे बाबा. ठीक आहे, आता तू सांगशील ना तसंच वागेन मी. सगळ्यांचं बोलणं ऐकून घेईन, तुझं बोलणं ऐकून घेईन, प्रीतीचं बोलणं ऐकून घेईन, मुलांचं बोलणं ऐकून घेईन, रस्त्याच्या माणसांचं बोलणं ऐकून घेईन, सुभद्राचं बोलणं ऐकून घेईन, पांडूचं बोलणं ऐकून घेईन. बरोबर आहे, माहेरी आलेली बाई आहे ना मी. कुणी कसंही वागा माझ्याशी, पोतऱ्याची सुद्धा किंमत राहिलेली नाहीये दादाच्या घरात मला. ओ, काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? तू कसं वागायला हवंस एवढंच म्हणायचं होतं मला. ठीक आहे, आता तू सांगशील ना तसं वागेन मी, कारण मला कळतच नाही ना कसं वागायचं ते. तुझंच बरोबर आहे. तसं नाही ग बाई, आपण लोकांच्या घरी जातोय, तिथे उगीच चिडचिड नको. तुला काय वाटेल ते घरी येऊन मला सांग ना, आपण उपाय शोधू त्यावर. हो का? काय उपाय सांगणार चांगला माहितीये मला. ती माणसं कशी बरोबर आहेत आणि मी कशी चुकले हेच तू मला सांगणार आहे. त्याच्यापेक्षा चिकटपट्टी घेऊन जाते, ती तोंडाला लावते, म्हणजे प्रश्नच उद्भवायचा नाही. परत तेच नको नको. मोबाईल घेते. कसं समजवायचं तेच कळेन असं झालंय मला. आई, वेळेत झालं ना ग सगळं? हो बाई, ज्योती तू होती ना म्हणून सगळं झालं, नाहीतर माझ्या एकटीच्यानं एवढं झालं असतं का? बरं, मी हे आवरायला घेते. हा? हो. झाली का सगळी तयारी? सुभद्रा काकू, सुभद्रा ताई या ना, या बसा की. बाकीचे सगळे आलेत ना? नाही, येतील मागणं. अहो मी पुढे आली, म्हटलं पुढे जाऊन तुमची कामं हलकी करते. आता फक्त सांगा काय काय करायचंय. हो, नाही नाही, सगळी कामं झाली आहेत, काही करायचं नाही, तुम्ही निवांत बसा. अहो जयश्रीताई, असं कसं निवांत बसू? इतक्या माणसांचा स्वयंपाक करायचा काही सोपी गोष्ट आहे का? हे बघा, हे इथेच पडलंय. अगं बाई, अगं ती लोक येतील ना म्हणून. अगं मी काय परकी आहे का? घरचीच तर आहे मी. मी अगं करेन, इथलं सगळं आवरून टाकते. तुम्हाला दुसरी काही कामं असतील तर ती करा, बाहेर वगैरे काही करायचं असेल तर. म्हणजे हॉल जाण्याचंच आहे. आई मी करते, तू हो कर बाई पटपट, नाही तर येतील ना ती लोक. बरं, मी पण रांगोळी काढते. हो हो चालेल.
बघतेच आता कशी होते यांची 5 परतावणी आनंदात. ज्योती, अगो बाई अजून हेच काम सुरू आहे तुझं? अगं हात चालू ना पटपट, किती वेळ लावतेस एक एक काम करायला? नाही 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 आवडतेच आहे, झालं. बरं माझी पर्स ठेवते हं इथे. हो. सांगून ठेवते तुला, नाही तर विसरेन. बरं मला सांग, त्यांना जेवायला कुठे बसवायचंय? काकू मला काय वाटतं इथेच सतरंजी घालूया, इथेच बसूया सगळ्यांना. हा चालेल, इथे छान अशी सतरंजी. अगं पण ते पुरुषोत्तम दादा येणार आहेत, त्यांना असं खालती बसवायचं? बाई बाई नको. अगं नाही 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 नाही, आपण काहीतरी वेगळी व्यवस्था करूया, असं बरं नाही दिसणार अगं. तुला तेच म्हणते की खुर्चीवर बसव ना आणि समोर स्टूल नेऊया. हा हे पण चालेल, स्टूल आहेच आणि आपल्याकडे नाही का. हे बरं झालं. हा हा. ठीक. चल चल, तू तुझी कामं कर पटपट बाई. आवडते हं. जयश्रीताई, झाली का काढून रांगोळी? हो हो. किती ती कलाकुसर करत बसलात. पुरे झालं आता, छान झाली हा काढून. आतमध्ये पण बरीच काम आहेत हो, आणि पाहुणे मंडळी येतील आता कधी. चला चला जयश्रीताई, पटपट आवरा, आतमध्ये या पटकन. चला. आले आले. अगं ज्योती, ती अत्तरदाणी कुठे काढली का? हो मी अगं ती तर हवीच, ती आण बाई आधी. आणि फुलं मागवलीत ना भरपूर? हो आणलीत, फुलं आणली आहेत. नाही कसं आहे, आपली प्रीती लग्नानंतर पहिल्यांदाच येणार आहे माहेरी. स्वराजरावांचं आणि प्रीतीचं अगदी छान स्वागत व्हायला हवं नाही का? काकू तू त्याची काळजी करू नको सगळं, उलट त्यांच्या स्वागतासाठी ना मी एक छान प्लॅन पण केलाय. हो, काय काय केलं इतकं? सांग तरी. आणखीन काय करायचं असेल तर ते पण सांग. अगं थांब, मी आले, थांब. मी काय म्हणते, सगळी तयारी झाली, तुम्ही बसा निवांत आता. असं वाटतं आपल्याला, पण काही ना काहीतरी राहिलेलंच असतं. हे बघ, ही येत ना, ही फुलं आणली आहेत. ही फुलं? ही ही अशी एक एक फुलं द्यायची त्यांना? कमाल आहे बाई. अहो जयश्रीताई, किती मोठे लोक आहेत ते, त्यांना असं एक एक फुल देऊन नाही चालणार. बुके द्यायला हवा, बुके. बुके नाही आणला? नाही आणला, जाऊ दे मग, काय देऊया हीच. अगं चांगली आहेत की ही फुलं बघ. हो छान आहेत, अगदी टवटवीत आहेत. ज्योती, सगळं झालं बाई, आणि तू होतीस ना म्हणून निभावलं हा सगळं. अगं आई, मी काय, हे बघ, मी येण्याच्या आधी काकू आली होती आणि अर्ध काम तर तिने सांगितलं आणि कम्प्लीट केलं. तर खरं तर काकूला थँक्यू म्हटलं पाहिजे. काकू खरंच थँक्यू. हा अगं काहीतरीच बाई तुझं. अगं आले आले आले, मंडळी आली वाटतं. चल, तयारी कर. मी आले. हे हे कुठे ठेवायची फुलं? हे दे, माझ्याकडे दे.